इतिहास आहे का साधारण आहे का भौगोलिक आहे का पुराणातला आहे असं तुम्ही मला सांगितलं नाही, पण तरी मी उत्तर दिलं. पण शायर साहेब मी तुम्हाला क्लिअर कट सांगत आहे का माझा प्रश्न हा ऐतिहासिक आहे. माझा प्रश्न हा ऐतिहासिक आहे, म्हणजे पुस्तकामधला आहे. म्हणजे पुस्तकी ज्ञान आहे, माझ्या थोतांड नाही आहे. हो, नाहीतर काही कायला विचारलं तर काही वेगळंच उत्तर देत नाही का. त्याचं उत्तर माझं पांचट उत्तर नाही आहे. माझं पुस्तकाचं उत्तर आहे. गुरु आहे, त्या शिष्याचं नाव आहे आणि ते वस्तू आहे एवढं सुंदर. त्या वस्तूसाठी त्याला नरकप्राशन करावे लागलं शाहीर साहेब. तर माझं पुस्तकी ज्ञान आहे, अज्ञान नाही आहे आणि त्याचा विचार करून तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे की लढाई लकड़ी से नहीं होती उसके लिए बम लगता है. लड़ाई लकड़ी से नहीं होती उसके लिए बम लगता है और कुश्ती भी सस्ती नहीं होती उसके लिए हस्ती का हम लगता है. उछलना हो तो उसके लिए जम लगता है. सही बात है. उछलना हो तो उसके लिए जम लगता है और शायरी करने के लिए सीने में लंबा दम लगता है. सीने में लंबा दम लगता है. शायरी मध्ये भाऊ, शायरी म्हणजे का असे तशी होय का जी आल्यावर आल्याने भाषा सुराला होय का अजी. ज्याचं गाणं, ज्याचा अभ्यास, ज्याचं प्रबोधन त्याला म्हणतात शायरी. नाहीतर शिव्याची शायरी कोणी करते, पण आम्ही त्या पद्धतीची शायरी करणार नाही माझे माय बाप हो. शायरी करायला मोठं जिगर लागते, जिगर समजलं. आणि म्हणून काय म्हणायचं आहे शाहिराला जेवढा मान आहे ना तेवढा एका मंत्र्याला नसेल दादा. हो, आता तुम्ही काऊन असे होणार. या ठिकाणी म्हणतात ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की नेत्यांची 100 भाषणं तर शाहिराचं एक गाणं. नेत्यांची 100 भाषणं तर शाहिराचं एक गाणं. तुम्ही या ठिकाणी नेते बोलवा 4-5 मग अशी आता पेंडल असंच खाली झाला. हो हा, आणि एखादी साधारण एक गायक आणून इथे ठेवा उभा आणि त्याने 2-4 गाणे म्हणायला लावा, त्या रस्त्यावर बसव तरी पुरा गाव जमा होते, एकत्र पुरा गाव जमा होते. तर हे माझे बाबासाहेब म्हणायचे की नेत्यांची 100 भाषणं शायराचं एक गाणं. या आमच्या शायरामध्ये एवढा पावर आहे, या गायकामध्ये एवढा पावर आहे का, कारण आम्ही जे गाणे गातो ते प्रबोधन करून दाखवतो लोकांना. हे जे लोक बोलतात हे काय कशासाठी बोलतात, हे आपल्या स्वार्थासाठी बोलतात. मी तुम्हाला हे करीन, उद्या ते बांधून देईन, निवडून आल्याच्या गोष्टी संडास बांधून देईन, घर बांधून देईन, रस्ते बांधून देईन, हे कोणाच्या भरोशावर. आश्वासन फक्त. आम्ही लोक आश्वासन देत नाही, आम्ही लाईव्ह बोलतो. लाईव्ह म्हणजे आम्ही महापुरुषांचे विचार तुमच्यासमोर मांडतो. आम्ही तुम्हाला जागृत करतो. कुठून म्हणजे काय आजच्या घडामोडीवर काय सुरू आहे, आजच्या घडामोडीवर काय बोलावं लागतं आणि हे आम्हाला तुमच्यासमोर सादर करावं लागतं माझे माय बाप हो. तो आम्ही शाहीर आहोत, त्याला शाहीर म्हटले जाते. आणि म्हणून म्हणतात की म्हणून संस्कृत मंत्रालयामध्ये आमची तरतूद आहे. आम्हाला 2-2 लाखाचा पॅकेज मिळतो. आम्हाला एका सरकारी ड्युटीवाल्यासारखा म्हणजे दर महिन्याला पेन्शन मिळतो माझे माय बाप. कशासाठी, आम्हाला प्रबोधन करायचं पेन्शन मिळतो. आणि तो आदर सन्मान तुमच्या समोर आम्ही म्हणजे आदराने आम्ही शायरी करू आणि आमचं प्रबोधन मांडू, महापुरुषाचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवू. ही आमची, आम्ही तुम्हाला म्हणजे आश्वासन नाही,
आम्ही लाईव्ह प्रदर्शन करून दाखवू. हे आमची तुम्हाला एक म्हणजे एक राई आहे, म्हणजे आम्ही तुम्हाला खात्री करून देतो. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, सर्वांचा आदर केला मी सादर, शाहीर नामाचा होत आहे गजर, प्रश्नाचे उत्तर द्या तुम्ही आता करून विचार, प्रश्नाचे उत्तर आणि म्हणून तुम्ही म्हणजे पाहत कार्यक्रम सुंदर अप्रतिम होईल. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, अरे ज्ञानाने ज्ञानाची खोल आहे तिजोरी, गडबड ना बडबड नको तोंडाची मुजोरी, प्रश्नाचे उत्तर द्या तुम्ही आणि कमिटीचा मी आभार मानावे तेवढे कमी, दिवसभर आभार मानावे तेवढे कमीच आहे. कारण हा गावच एवढा सुंदर आहे, कमिटी तर एवढी सुंदर आहे, प्रतिम माझ्या आया बहिणी एवढ्या आवर्जून इथे